धन्य देहू गाव. ज्येष्ठ सरतीचे दिवस. आकाश कोंदटले होते. पाऊस पडावा तसा पडला नव्हता. मनस्वी उकडत होते. अंगाचा दाह होत होता. पृथ्वीचा ताप कमी होत नव्हता. दिवस तशीच रात्र. जरा म्हणून वाऱ्याची झुळूक नाही. भजन आटोपून मंडळी कलंडली होती. विठोबाच्या देवळात विनाधारी एकटाच भजन आळवीत होता. त्याचेही डोळे पेंगत होते. झोप अनावर झाली की चिपळ्या वाजवीत तो फिरत राही. विना खाली ठेवायची नाही. विश्वंभर बुवांनी मूर्ती स्थापन केली त्या दिवसापासून विना जमिनीला लागली नव्हती. ती आज तागायत. पाळी पाळीने विना एका हातातून दुसऱ्या हातात जात होती. ज्याची पाळी होती तो विना घेऊन फिरत होता. त्याची सावली त्याला सोबत करीत होती. तो गेला की त्याची सावलीही जाणार होती. देहूगावच्या अशा 8 पिढ्या गेल्या. माणसांबरोबर त्यांच्या सावल्या गेल्या. तरणी ताठी माणसे जमिनीस पाठ लागेपर्यंत वाकली. म्हातारी होईपर्यंत जगली. शेवटी मेलीनी काळाच्या ओघात वाहून गेली. पण त्या देवळातला विठोबा आज कित्येक वर्ष कटेवर हात ठेवून विटेवर तसाच उभा आहे. नवे नवे चेहरे हातात विना घेऊन आळीपाळीने त्यांच्या पुढे उभे राहत आहेत. निरनिराळ्या आवाजात ज्ञानदेव नामदेवांनी रचलेली भजने आळविली जात आहेत. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र, अपरात्र, पहाट असा कालौघ सारखा वाहत आहे. माणसे थकून जात आहेत. पण विश्वंभर बुवांनी उभी केलेली विना अजून थकलेली नाही. देहूगाव काळोखात बुडून गेले होते. देवळातल्या त्या विनाधारी पुरुषाशिवाय कुणीही जागे नव्हते. कुत्री मांजरे ही झोपली होती. झाडावर पक्षी विसावले होते. गोठ्यातल्या गाई म्हशींच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यांचे हंबरणे रेखणे बंद झाले होते. रवंत संपला होता. खुराड्यात कोंबड्या झोपल्या होत्या. तबेल्यात घोडे उभ्या उभ्याच पेंगत होते. झाडांची पाने हलत नव्हती की इंद्रायणीवर तरंग उमटत नव्हता. वर्दळीचा रस्ता विसावला होता. दिवसभर तुडविला गेल्यामुळे त्याचेही अंग ठणकत होते. त्या निरामय शांततेत देहूतली घरेही सामील झाली होती. साऱ्या निसर्गाला जणू प्रगाढ झोप लागली होती. जागा होता तो फक्त विनाधारी. आवाज येत होता त्याने छेडलेल्या विनेचा, त्याच्या पुटपुटल्या ओठांचा. देहू झोपले होते. रात्र झिंजली होती. नाक्यावरचे दिवेही जळता जळता थकले होते. त्यांचा प्रकाश मिनमिनता झाला होता. एखाद्या लेकरूवाळीचं लेकरू भुकेने उठलं की त्याचं रडणं शांततेचा भंग करी. पण क्षणभरच. आईने त्याला पदराखाली घेतलं की कुठल्या घरातून रडण्याचा आवाज आला त्याचा थांग पत्ताही लागत नसे. जसा विनाधारी देवळात जागा होता तसा गस्त घालणारा गावचा विस्करही जागा होता. मधूनच तो आरोळी देई. शांतता कापून निघे. गस्त घालून आता तो दमला होता. त्याची आरोळी पेंगुळली होती. 2-3 फेऱ्या झाल्यावर एका झाडाखाली येऊन त्याने बांग घातली आणि खांद्यावरचे घोंगडे जमिनीवर टाकून तोही अंमळ आडवा झाला. देहूचा शेवटचा राखणदार झोपी गेला. आता सारे देहू गाव झोपी गेले होते. विसावला नव्हता तो विनाधारी. जागृत राहणार होता तो विनाधारी. पांडुरंग झोपला आणि विनेने डुलकी घेतली तर तो झोपणार नव्हता. देवाला आळवीत तो सदैव जागृत राहणार होता. नियती देहू गावातल्या रस्त्यातून इंद्रायणीच्या वाळवंटाकडे जात होती. मागाहून काळपुरुष चालला होता. झोपी गेलेले देहू गाव नियती त्याला दाखवत होती. काळपुरुष पाहत होता आणि मधून मधून हुंकार देत होता. नियतीने त्याला देहूच्या सभोवार असलेले भामनाथ, भंडारा, घोरवडी हे डोंगर दाखविले. देहूचा आसमंत प्रदेश दाखवल्यावर तिने त्याला विठ्ठल मंदिराचा कळस दाखविला. काळपुरुषाने पांडुरंगापुढे मस्तक नमविले. नंतर समोर असलेल्या गरुड हनुमंताच्या मूर्ती त्याने पाहिल्या. देवळातून बाहेर पडल्यावर नियतीने त्याला लहानग्या तुक्याचे घर दाखविले. काळपुरुषाने त्याचे महाजनकीचे घर हेरून ठेवले. जाता जाता त्याने मंबाजीची बकळही पाहून घेतली. तेथून बाहेर पडल्यावर त्याने बल्लाळाचे आणि मुरलीधराचे मंदिर बघितले. नियतीने सिद्धेश्वराचे मंदिर दाखवल्यावर त्याचे मस्तक नम्र झाले. इंद्रायणीच्या तीराने वाटचाल करीत काळपुरुष नियती बरोबर पुढे गेला तेव्हा 1.5 मैल लांबीचा एक प्रचंड डोह त्याच्या नजरेस पडला. योग्य वेळी याचा उपयोग करायचा म्हणून त्याने मनाशी खुणगाठ बांधली. कबुतराने पंख फडफडून अंगावरचे पाणी झाडावे तशी इंद्रायणी शहारली. काळपुरुषाचा मनोदय समजल्यावर नियती थरारली. ती घाबरली. तसे त्याने विकट हास्य केले. डोहाच्या काठी पिंपरीच्या त्या जुनाट वृक्षाखाली आल्यावर तर काळपुरुषाच्या कठोर हृदयातून हुंदका निसटला. त्याच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. त्याचे लक्ष नेमके ह्याच वेळी तुकाच्या घराकडे गेले. आपली नजर तेथून फरफटत आणि त्याने त्या पिंपरीच्या वृक्षाला बांधून ठेवली. या नजरेच्या फेऱ्यात ओनीपुरी 42 वर्ष सामावली होती.
काळपुरुषाच्या नजरेची सुरुवात झाली त्या घरात 8 वर्षाचा तुका मातेच्या कुशीत पदराच्या पांघरुणाखाली निजला होता. आपल्या महाजनकीच्या वाड्यात त्याला शांत झोप लागली होती. पुढील आयुष्याच्या वळणाची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. ती कल्पना त्याच्या आईला नव्हती, देहू गावाला नव्हती की उभ्या जगाला नव्हती. काळपुरुषाच्या पोटात काय आहे त्याचा थांग पत्ता कसा लागावा, नियतीची लहर कशी वळण घेणार आहे हे भाकीत कुणी करावे. निसर्ग नियमाने त्याने जन्म घेतला आणि आईच्या कुशीत त्याने साऱ्या विश्वाची शांती अनुभवली. उद्या प्रसिद्ध पावणाऱ्या त्या पुण्यपुरुषाने गाव नियती काळपुरुषाला दाखवून ठेवीत होती. रस्त्यातल्या धूळखड्यांना पायाने ठोकरीत आणि वृक्षवल्लींच्या आणि वायूंच्या स्पर्शाचे सुख अनुभवीत ती दोघे देहू पार झाली. काळपुरुषाने देहू गाव नजरे खालून घातले आणि त्या महापुरुषाच्या निर्वाणाची जागा मनात अगोदरच मुकरर करून टाकली. रात्र वाढत वाढत संपत आली. आकाशातले पूर्वीचे तारे अदृश्य होऊन नवीन तारे उदयास आले. एखाद्या ललनेने जिना उतरून सावकाश खाली यावे तसा काळोख अंधाराच्या पायऱ्या उतरीत सावकाश लुप्त होत होता. अंधोक अंधोक दिसू लागले होते. पहाटेची नक्षत्रे आकाशात चमकत होती. भेवऱ्या मांग सुटकेची बांग घालीत होता. आता देहू गावातली शांतता हळूहळू भंग पावत होती. आळोखे पिळोखे देत देहू जागे होत होते. कोंबडे आरवत होते. अंगणात सड्यांचे टप 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 आवाज ऐकू येत होते. जात्यांची घरघर सुरू झाली होती. देवळात काकड आरती चालली होती. एक तारीवर कुणीतरी भजन म्हणत होते. कुणीतरी चिपळ्यांचा ठेका धरला होता. ओचे वर केलेले नाजूक पाय पाणी भरण्याकरता इंद्रायणीच्या पायऱ्या उतरत होते. विश्रांतीनंतर हळूहळू कामाला सुरुवात झाली होती. गायीची हंबरणे, मोलाची रडणे, रस्त्यातली वर्दळ ह्याने देहू गाव जागे झाले होते. तासाभरात इंद्रायणीच्या पाण्यावर सूर्याची किरणे चमकू लागली. पांडुरंग 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 पांडुरंग.